मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे की मुंबईतील सर्व लोकल ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे। या नव्या योजनेअंतर्गत प्रवाशांना अधिक आरामदायक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल असा विश्वास सरकार व्यक्त करतो आहे। मुंबईतील लोकल ट्रेन हे दररोज सुमारे 90 लाख प्रवाशांचे प्रमुख माध्यम आहे। वाढत्या उष्णतेच्या आणि प्रवाशांच्या सुविधा वाढवण्याच्या मागण्यांमुळे महाराष्ट्र सरकारने लोकल ट्रेन्स AC करण्याचा निर्णय घेतला आहे। केंद्र सरकारने मुंबईसाठी 238 नवीन AC लोकल ट्रेन खरेदी करण्यास मंजुरी दिली असून ही खरेदी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट MUTP 3 आणि 3A अंतर्गत केली जाते आहे। MUTP 3 अंतर्गत 47 आणि MUTP 3A अंतर्गत 191 नवीन AC ट्रेन खरेदी होतील, परंतु या नव्या सुविधेमध्ये भाडे वाढेल की नाही हे प्रवाशांसाठी मोठा प्रश्न ठरला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की सर्व AC लोकल ट्रेनचे भाडे शक्य तेवढं समान ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या सर्व प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळेल। तसेच AC ट्रेन्समुळे दरवाजे बंद राहण्यामुळे अपघातांची संख्या कमी होईल असा त्यांचा दावा आहे। याशिवाय मुंबईमध्ये मुंबई वन नावाची नवीन एकत्रित तिकीट प्रणाली लवकरच सुरू होते आहे। या प्रणाली अंतर्गत लोकल ट्रेन, मेट्रो, मोनोरेल आणि बेस्ट बससाठी प्रवाशांना एकच स्मार्ट कार्ड वापरता येईल। त्यामुळे प्रवाशांना तिकीट खरेदी आणि वापरात सोय होईल। सरकारचा हा निर्णय मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी एक मोठा टप्पा मानला जात असून यामुळे मुंबईतील प्रवाशांना अधिक आरामदायक, सुरक्षित, सुसूत्र प्रवासाचा अनुभव मिळतो आहे। मात्र प्रवाशांच्या आर्थिक क्षमतेचा सुद्धा पुरेपूर विचार करून भाडे धोरण ठरवणं आवश्यक आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे।